नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ, नवीन वेतन कसं ठरणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। 8व्या केंद्रीय वेतन आयोगाला केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर केंद्रीय कर्मचारी व निवृत्ती वेतनधारकांना नेमकी किती वेतनवाढ मिळेल याची चर्चा होत असून ही वेतनवाढ प्रामुख्याने फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असेल। मंत्रिमंडळाने याच आठवड्यात 8व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या संदर्भ अटी टर्म्स ऑफ रेफरन्स मंजूर केल्या असून आयोगाला 18 महिन्यात अहवाल सादर करण्याचं काम सोपवण्यात आलं आहे। सरकारच्या मंजुरीनंतर शिफारशी 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची अपेक्षा आहे। वेतनवाढ किती? फिटमेंट फॅक्टरमुळे वेतनात सरासरी 20 ते 25% वाढ अपेक्षित आहे। उदाहरणार्थ फिटमेंट फॅक्टर 2.0 असल्यास 50,000 रुपये मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्याचे नवीन मूळ वेतन 1 लाख रुपये होईल। पेन्शनर्सनाही त्याच प्रमाणात वाढ मिळेल, म्हणजेच 30,000 रुपयाचे पेन्शन 60,000 रुपये होईल। फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय समजून घ्या। 7व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 होता। 8व्या वेतन आयोगासाठीचा फॅक्टर आयोगाच्या अहवालानंतरच ठरेल। उदाहरणार्थ एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 35,000 रुपये असेल आणि फिटमेंट फॅक्टर 2.11 ठरवला तर नवीन मूळ वेतन 73,850 रुपये होईल। घर भाडं भत्ता, नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर गृह भाडे भत्ता HRA टक्केवारीनुसार वाढेल, तर वाहतूक भत्त्याचे दर स्वतंत्र पुनरावलोकनानंतर ठरतील। महागाई भत्ता थेट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे ठरत नाही, परंतु आयोग सध्याच्या महागाई दराचा विचार करतो। सध्याचा 58% असलेला DA 2026 पर्यंत 70% होण्याचा अंदाज आहे। फिटमेंट फॅक्टर ठरवताना याचा विचार होईल। याशिवाय कुटुंबातील गृहीत सदस्य संख्या 3 वरून 4 वर नेली जाऊ शकते, त्यातून एकूण फिटमेंट फॅक्टरवर सुमारे 13% अतिरिक्त परिणाम होऊ शकतो। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।